हेडलाईन्स नंतर एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। गुन्हे शाखेची पथकं राज्याबाहेर रवाना झाली आहेत। उज्जैन, दिल्ली, हरियाणामध्ये ही पथकं रवाना झाली आहेत। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात तपास केला जातोय आणि याच प्रकरणासंदर्भात आता पोलीस हे राज्याबाहेर जाऊन चौकशी करतायत। 3 आरोपींमधील 2 आरोपी हे राज्याबाहेरचे असल्याने आता राज्याबाहेर कनेक्शन आहे का या हत्या प्रकरणाचं, या संदर्भात मुंबई पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे। उज्जैन, दिल्ली आणि हरियाणात ही पथकं रवाना झाली आहेत। सिद्दीकींच्या हत्या प्रकरणाचा तपास सध्या वेगानं सुरू आहे। गुन्हे शाखेची पथकं राज्याबाहेर रवाना झाली आहेत। उज्जैन, दिल्ली आणि हरियाणामध्ये तपास केला जातोय। त्या ठिकाणी पथकं रवाना झाली आहेत। तर जे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यातील एक आरोपी हा हरियाणामधला आहे, तर दुसरा आरोपी हा उत्तर प्रदेशमधला असल्याचं सांगितलं जाते आणि त्याच अनुषंगानं सध्या पोलिसांकडून तपास केला जातोय। 3 आरोपी होते। या तिन्ही आरोपींनी गोळीबार केला होता। त्यातील दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आलंय, मात्र त्या ठिकाणाहून एक आरोपी फरार झाला होता। त्याच्या शोधासाठी आता मुंबई पोलिसांची पथकं ही राज्याबाहेर रवाना झाली आहेत। तर आरोपी पकडल्यानंतरचा व्हिडिओ हा समोर आला आहे। पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतलं होतं। गोळीबार करणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ समोर आलाय आणि आरोपींकडून सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे। कबुली देखील देण्यात आली आहे। धर्मराज कश्यप, वय वर्ष 19। आपण पाहतोय हे अत्यंत कमी वयाचे आरोपी आहेत। 19 वर्षाचा धर्मराज कश्यप यानं गोळीबार करत बाबा सिद्दीकी यांची हत्या केली आहे। आरोपी पकडल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे, आपण बघत आहोत। पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यातही घेतलं होतं। गोळीबार करणाऱ्या आरोपीचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे। 3 आरोपी होते, त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांची कसून चौकशी केली जाते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश बागल आहेत आपल्यासोबत। महेश, आपण बघतोय खरं तर या आरोपींना पकडल्यानंतरचा व्हिडिओ समोर आलाय। बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर त्या ठिकाणावरून 3 आरोपींपैकी 2 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, तर एक आरोपी फरार झालेला आहे। जे 2 आरोपी पकडण्यात आलेले आहेत त्यांच्यामध्ये गुरमेल बलजीत सिंग असं या 23 वर्षीय आरोपीचं नाव आहे, जो हरियाणाचा राहणारा आहे। तर धर्मराज राजेश कश्यप, वय वर्ष 19, हा उत्तर प्रदेशचा राहणारा आरोपी आहे। तिसऱ्या आरोपीचा पोलीस तपास करत आहेत आणि आपल्या समोर आता एक व्हिडिओ समोर आलेला आहे। ज्यावेळेस बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती त्यावेळेस एका आरोपीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या ठिकाणी स्थानिक आणि पोलिसांनी या दोघांनी मिळून या आरोपीला त्या ठिकाणी पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन आले होते। आणि सदरचा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या हाती लागलेला आहे। यामध्ये दिसतंय की कशा प्रकारे या आरोपीला पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे। पोलिसांनी तात्काळ त्यास अटक केलेली होती। महत्त्वाचं म्हणजे हे 3 आरोपी गेल्या 1.5 महिन्यापासून कुर्ला परिसरामध्ये भाड्याच्या घरात राहत होते आणि बाबा सिद्दीकी यांच्या रोजच्या कामकाजावर लक्ष ठेवून होते। ते कुठे जातात, कुठल्या वेळेस कार्यालयात असतात, कुठल्या वेळेस ते जनसंवाद करत असतात, कुठल्या वेळेस ते इतर ठिकाणी कुठल्या वाहनाने जातात, या सगळ्यांची माहिती आरोपींनी मिळवलेली होती। आणि काही दिवसांपूर्वीच त्यांना या कामाचे पैसे सुद्धा ठरवण्यात आलेले होते। जवळपास 2.5 ते 3 लाख रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट यांना मिळालं होतं बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी आणि प्रत्येकी 50,000 रुपये पण या आरोपींना देण्यात येणार होते। एकंदरीत पाहता या हत्येमध्ये जे पिस्तूल वापरण्यात आलेले 9.9 म्हणजे पिस्तूल वापरण्यात आलेलं होतं, ते एक विदेशी बनावटीचं पिस्तूल आहे आणि हे एका डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून हे पिस्तूल या आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आलेलं होतं। या आरोपींना बाबा सिद्दीकी यांच्याबद्दलचा जो प्रोफाईल आहे किंवा त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे हे सांगण्यात आलेलं नव्हतं। पंजाबमधील एका तुरुंगात हे 3 आरोपी भेटले होते। त्या ठिकाणी लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक हस्तक त्या ठिकाणी या लोकांना भेटलेला होता। त्या ठिकाणी यांची ओळख झाली आणि त्यानंतर या 3 आरोपींनी लॉरेन्स बिश्नोई गँगसाठी काम करण्याचं त्या ठिकाणी त्यांनी होकार दिलेला होता आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी यांचा फोटो त्या आरोपींना दाखवण्यात आलेला होता। मात्र ते कोण आहेत, त्यांचं राजकीय वजन काय आहे, त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, याबद्दल कुठलीही माहिती आरोपींना देण्यात आली नव्हती। एक महत्त्वाचं म्हणजे लॉरेन्स बिश्नोई गँगमधले जे कोणी शार्प शूटर असतात त्यांचं वय हे 25च्या खालीच असतं। जसं मगाशी मी म्हटलं की हरियाणाचा जो आरोपी आहे गुरमेल बलजीत सिंग, याचं वय 23 वर्ष आहे आणि धर्मराज कश्यप जो उत्तर प्रदेशचा राहणारा आहे, या आरोपीचं वय 19 वर्षाचं आहे। तर आपल्या लक्षात एक गोष्ट येते की लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हस्तकांचं वय हे नेहमीच 20 ते 25च्या मध्ये असतं आणि त्यामुळे या तरुणांना आपल्या टोळीत सामील करून घेणं या गँगला सोपं जातं आणि त्यानंतर त्यांना मैत्रीची साथ घातली जाते किंवा त्यांना इतर गोष्टींमध्ये गुंतवलं जातं, त्यांचा ब्रेनवॉश केला जातो आणि त्यांचे जे टार्गेट्स असतात ते या ठिकाणी त्यांची हत्या केली जाते, हे आता स्पष्ट होत आलेलं आहे। दरम्यान राजस्थान,
उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी मुंबई पोलिसांची 4 पथकं गेलेली आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा सुद्धा आता मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहेत. केंद्रातून काही इनपुट मुंबई पोलिसांना देण्यात आलेले आहेत. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, एन्काउंटर फेम दया नायक आणि लक्ष्मी गौतम डीसीपी हे तिघे आता या पकडण्यात आलेल्या 2 आरोपींची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून मोठे इनपुट्स त्यांना मिळत आहे आणि एक प्रकारे SRA प्रकल्पातून ही हत्या झालेली आहे का लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी देण्यात आली होती आणि त्यानुसार ही हत्या करण्यात आलेली आहे का याचा तपास केला जातोय. एक गोष्ट आणखी लक्षात घेण्यासारखी आहे की सलमान खानच्या घरावर ज्या वेळेस काही महिन्यापूर्वी गोळीबार झाला होता त्यावेळेस सुद्धा महिनाभर सलमान खानची रेकी करण्यात आलेली होती आणि भाड्याच्या घरात सदरचे आरोपी राहत होते. त्यामध्ये आतापर्यंत 5 ते 6 जणांना अटक झालेली आहे आणि हे आरोपी सुद्धा कुर्ला परिसरामध्ये राहत होते. त्यांच्या राहण्याचे पैसे, त्यांच्या घराचं भाडं हे सगळं काही लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुरवण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे. निश्चितच महेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.